ब्लड डोनेशन केल्यावर खरं तर जे आत्मिक समाधान आहे, कारण तुमच्या ब्लड डोनेशन केल्यानंतर 3 जणांचे जीव वाचणार आहेत. तर मग रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पण काही गोष्टी केल्या जाऊ शकतात. तर थॅलेसेमिया हा असा एक आजार आहे, जो अनुवंशिक आजार आहे, रक्ताचा दुर्धर आजार आहे, जो आई-वडिलांकडून आपल्या मुलांना येतो. ह्यापेक्षा मोठं समाधान कुठलं असू शकते? बरं. की एखादी व्यक्ती आपल्याला वेळेला रक्तदान केलं आणि त्याची एवढी जाण ठेवून ज्यांनी त्या मुलाचंच नाव प्रशांत म्हणून ठेवलं. तर ही खूप मोठं आम्हाला म्हणजे हा इन्सिडन्स खूप आम्हाला टच करतो. नमस्कार. गप्पा-टप्पाच्या एका नवीन भागात मी निलेश परब तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत जयराम नाईक यांना. ते चीफ वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणून मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 90 वेळा रक्तदान केलं आहे. त्याचप्रमाणे ते रक्तदान आणि थॅलेसेमिया या आजाराचं अवेअरनेसचं काम करत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून रक्तदानाचं महत्त्व आणि थॅलेसेमिया या आजाराबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचे या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. रक्तदान करावं असं तुम्हाला का वाटलं? आणि रक्तदानाची तुमची सुरुवात कशी झाली? अच्छा, रक्तदानाची सुरुवात म्हणजे बघायला गेलं तर मी 1994 साली ज्यावेळेला परेल वर्कशॉप जो आपला होता, त्यावेळेला एक मोठा वर्कशॉप होता जिथे मी ट्रेनिंगला होतो. त्यावेळेला माझी जस्ट 18 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच वेळेला आमच्या रेल्वेतर्फे एक ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला गेलेला, जिथे मी माझ्या आयुष्यातील पहिलं रक्तदान केलं 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. तेव्हापासून मग प्रत्येक म्हणजे त्यावेळेला एवढी अवेअरनेस नव्हती. सुरुवातीचं रक्तदान हे असंच एक हाफ डे लीव्ह मिळते किंवा असं या दृष्टिकोनातूनच झालं होतं. मग हळूहळू काही कॉल्स यायला लागले की आम्हाला असं ब्लड डोनेशनची म्हणजे ब्लडची रिक्वायरमेंट आहे आणि त्यानुसार ऑन डिमांडली जाऊन ब्लड डोनेशन करायचं. कुठल्या आमच्या वर्कशॉपमधल्या कोणत्या एम्प्लॉईच्या नातेवाईकाला लागलं किंवा काही. आणि मग हळूहळू असं जाणवलं की आपण दर 3 महिन्याने रक्तदान करू शकतो. मग आपण ज्यावेळेला कॉल येतो त्याच वेळेला का जातो? मग त्यावेळेला मग आम्ही दर 3-3 महिन्याने रक्तदान करायला सुरुवात केली. ते करता करता अशी जाणीव झाली की एकदा तर मी रक्तदान केलं तर 3 महिने मी वेट करून काय करावं? मग हळूहळू आम्ही ब्लड डोनेशनच्या अवेअरनेसमध्ये पण लागलो. कारण ज्यावेळेला आम्ही हॉस्पिटलमध्ये ब्लड डोनेशनला जायचो, त्यावेळेला जाणीव व्हायची की तिथे पेशंट्स किती रांगा लावून ब्लडसाठी उभे आहे आणि आपण एक हातावर बोटावर मोजण्याएवढी फक्त व्यक्ती जाऊन ते रक्तदान करतायत. मग 3 महिने आपलं रक्तदान झालं की मग जास्तीत जास्त अवेअरनेससाठी लोकांना इन्फ्लुएन्स करायचं, त्यांना मोटिवेट करायचं, या कामासाठी मग सुरुवात झाली. मग आता हळूहळू पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही याची अवेअरनेस आणि बाकी सगळ्या गोष्टी करतो. बरं. रक्तदान किती महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे, यासाठी तुम्ही काय सांगाल? आता आपण मुंबईत राहतो. मुंबईत पूर्ण देशभरातील जी जनता आहे, ती मेडिकल ट्रीटमेंटसाठी जास्तीत जास्त मुंबईमध्ये येते. हो. रक्त लागते कशासाठी? रक्त तयार कुठून होते? तिथून खरी सुरुवात होते. कारण रक्ताची गरज मानवी शरीरात का आहे? तर रक्तामधले वेगवेगळे कॉम्पोनंट्स जे असतात, ते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य करतात. त्यानंतर जे ब्लड बनते, ते बोन मॅरोमधून आपलं रक्त तयार होते. हे पण खूप जणांना माहिती नसेल. तर त्या बोन मॅरोमधून रक्त तयार होऊन ते पूर्ण शरीरामध्ये आपल्या ऑक्सिजनची प्रमाण आपलं चालू ठेवत असतं. आयर्नची लेवल वगैरे मेंटेन ठेवत असतं किंवा बाकीच्या गोष्टी असतात. तर हे मानवी शरीरातील रक्त केव्हा काही ॲक्सिडेंट झालं किंवा प्रेग्नन्सी असतात, प्रसूतीच्या वेळेला काही ब्लिडिंग झाली किंवा कोणताही रक्त वाहून गेल्यानंतर पेशंटला ती आपली रक्ताची पातळी नियमित ठेवण्यासाठी त्यांना मग बाहेरून रक्त चढवावं लागतं. आणि या गोष्टीसाठी मानवी शरीराशिवाय कुठेही रक्त तयार होत नाही. आजपर्यंत कुठल्याही फॅक्टरीमध्ये किंवा कुठेही तयार होत नाही. एवढं ॲडव्हान्स आपली टेक्नॉलॉजी झाली असली तरीही. तर त्यामुळे मानवाच्या रक्तदानाशिवाय त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी दुसरा पर्याय नाही. मग त्यामुळे आपल्या शरीरातील जे रक्त आहे, त्यातील अतिरिक्त रक्त म्हणजे ज्याने ते दान केल्याने आपल्याला काही आपल्या मानवी शरीरावरती काही फरक पडणार नाही आणि आपलं डे टू डे लाईफ आपण नॉर्मली जगू शकतो. तेवढं रक्तदान घेतलं जाते आणि ते रक्तदान केल्यावरती समोरच्या रिसिपंटला ते चढवलं जातं. तर हा बेसिक कन्सेप्ट आहे की खूप जणांना अजूनही या गोष्टीची भीती वाटू शकते किंवा काही दुसरे त्यांचे स्वतःचे मानसिक काही थॉट्स असतील की जेणेकरून ते पुढे जावत नसतील यायला.
पण खरं तर प्रत्येक घरातील व्यक्तीने एक सेल्फ चेक करण्याची गरज आहे, की आपल्या घरामध्ये कोणी रक्तदान अजून केलेलं नाही आहे का? कारण रक्तदान त्याच वेळेला करतात ज्यावेळेला आपल्याला कुठलीतरी इमर्जन्सी येते किंवा कोणतीतरी गरज भासते आणि आपल्या घरातल्या व्यक्तीला लागते. त्याच वेळेला जास्तीत जास्त रक्तदाते ते बाहेर पडतात किंवा रक्तदान करू इच्छितात. पण बाकी जे अवेअरनेस म्हणजे जो 1% म्हणजे जेवढं पॉप्युलेशन आहे, त्याचा 1% तरी रक्तदान व्हायला पाहिजे. जर तुम्हाला पुढचं सुरळीत यंत्रणा चालवायची असेल, तर ती सुद्धा आजकाल होत नाही आहे. त्यामुळे अवेअरनेसची कमी आहे या रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये. तुम्ही आता जसं म्हणालात, की 3 महिन्यानंतर आपण रक्तदान करू शकतो. तर अशा अजून कोणत्या गोष्टी आहेत, ज्या लोकांना नाही माहिती आहेत, की म्हणजे कोणत्या व्यक्ती रक्तदान करू शकतो, कोणत्या नाही करू शकत? त्याबद्दल जरा सांगा? चांगला प्रश्न आहे. कारण की कोणताही सुदृढ व्यक्ती जेंट्स असो, लेडीज असो, ज्याचं 50 किलो वजन आहे आणि त्याची हिमोग्लोबिनची पातळी त्याची 12.5 MGच्या वर आहे ओके. किंवा तेवढी सेल्युलर आहे. तो कोणतीही व्यक्ती सुदृढ व्यक्ती रक्तदान करू शकतो. फक्त काही चेक्स असतात, ज्याच्यामध्ये डायबिटीजचं इन्सुलिन चालू असेल किंवा हाय BP असेल किंवा इतर कोणतेही अँटीबायोटिक्स चालू असतील. अशा व्यक्तींना ब्लड डोनेशन करताना त्यांच्या क्वेश्चनेअरमध्ये डॉक्टरांतर्फे एन्क्वायरी केली जाते आणि मग अशा व्यक्तींना फक्त ब्लड देण्यासाठी थांबवलं जाते. पण असं काहीच नाही. कोणतीही सुदृढ व्यक्ती जी 50 किलो वजन आहे आणि 12.5 MGच्या वर त्यांचं हिमोग्लोबिन आहे, अशी कोणतीही व्यक्ती ब्लड डोनेशन करू शकते. तर त्यामुळे ब्लड डोनेशन केल्यावरती आपले जे वैयक्तिक फायदे आहेत, म्हणजे देणाऱ्याला तर त्याचे फायदे आहेतच, पण देणाऱ्याला त्याचे किती फायदे आहेत, हे ज्या वेळेला लोकांना कळेल, त्यावेळेला खूपच रक्तदानाचं प्रमाण वाढू शकते. कारण माझं वैयक्तिक 90वं ब्लड डोनेशन आता 1 जानेवारीला होणार आहे. माझ्याकडे बघून असं काही वाटतं त्यांनी मला, की काही यांना ब्लड डोनेशनमुळे खूप त्रास होतोय किंवा काय होतंय असं बघून वाटणार नाही. तर कोणताही व्यक्ती ज्या वेळेला ब्लड डोनेशन करायला जातो, त्यावेळेला त्याची पूर्ण मेडिकल हिस्ट्री चेकिंग होते. त्याचा AP चेक होते, त्याचा BP चेक होतो. हे आपल्याला फ्रीमध्ये कुठे मिळते आजकाल. तुम्ही गेलात तर कोणता डॉक्टर तुम्हाला फ्रीमध्ये ब्लड चेक करून देणार नाही किंवा तुमचं HB चेक करून देणार नाही, BP चेक करणार नाही. प्रत्येक कॅम्पला ब्लड डोनेशन करण्याच्या अगोदर हे बेसिक चेक्स केले जातात. त्यावेळेला त्याचं क्वेश्चनेअर विचारलं जाते, की काय तुम्हाला आजार आहे किंवा काय नाही आहे, ते सगळे प्रश्न विचारणंच केलं आहे. ब्लड डोनेशन केल्यानंतर आपलं जी आयर्न लेवल आहे, कारण पहिली सुरुवात होते, की बोन मॅरो जसं मी सांगितलं, आपल्या बोन मॅरोमधून ब्लड डोनेशनची क्रिएशन होत असते. जसं तुमचं अतिरिक्त ब्लड आपण डोनेट करतो, तेव्हा ब्रेनकडून ताबडतोब सिग्नल जातो, की नवीन ब्लड सेल्स क्रिएट करा. त्यामुळे काय होतं, की नवीन ब्लड आपल्या शरीरामध्ये दर 3-3 महिन्याने बनायची प्रक्रिया आपल्या हाडांना, बोन मॅरोला सवय लागते आणि त्यामुळे तेवढं उत्तेजना आपल्या शरीरामध्ये चांगली राहते. आयरन ओव्हरलोड केव्हाही होत नाही, कारण आपलं ब्लड डोनेशन होत असते त्यामुळे किंवा जे ब्लड थिक होते किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आजकाल हार्ट पेशंटना वगैरे प्रॉब्लेम येतात, तसे काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि ब्लड डोनेशन केल्यावर खरं तर जे आत्मिक समाधान आहे, कारण तुमच्या ब्लड डोनेशन केल्यानंतर 3 जणांचे जीव वाचणार आहेत. कारण की 3 कंपोनंट वेगवेगळे होतात, जसे की रेड ब्लड सेल्स असतात, प्लाझ्मा असते आणि प्लेटलेट्स असतात. या तिन्ही कंपोनंट 3 वेगवेगळ्या पेशंट्सना वापरले जातात आणि त्यामुळे त्यांचे तिघांचे जीव आपण वाचवू शकतो. तर अशा पूर्ण क्रिएशनमध्ये म्हणजे जे आत्मिक समाधान असते, ते खूप महत्त्वाचं आहे आणि तेच अनुभव खूप जण घेत नाहीत. ज्यावेळेला ते घेतील, त्यावेळेला ते स्वतःसुद्धा दुसऱ्यांना मोटिवेट करायला सुरुवात करतील. तर आत्तापर्यंत तुम्ही बरेचसे ब्लड कॅम्प ऑर्गनाइज केले. तर याची प्रोसेस काय असते ब्लड कॅम्प ऑर्गनाइज करायची? हां, ॲक्च्युली कसं आहे, की ब्लड डोनेशन तर वैयक्तिक गरजच असतात, काही लोकं जातात. पण आता मुंबईचं एवढं धकाधकीचं जीवन झालेलं आहे, की त्यांना एकदा घरी गेल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर बाहेर पडायची फुरसतच मिळत नाही. आणि त्यामुळे मग खूप जणांना काही ठिकाणी स्टेशनवरती कॅम्प लागलेला दिसतो, रेल्वे स्टेशनवरती किंवा कुठल्यातरी कॉलनीमध्ये कॅम्प असतो. त्यावेळेला ते जास्तीत जास्त जाऊन ब्लड डोनेशन करतात. तर ब्लड डोनेशन कॅम्पसाठी काहीही खर्च येत नाही. तुम्ही कोणत्याही शासकीय किंवा प्रायव्हेट ब्लड बँकमध्ये तुम्ही जर अप्रोच केला, की तुमच्या कॉलनीमध्ये 20-30 एक डोनर आहे. तर पूर्ण सेटअप ब्लड बँक घेऊन येते. त्यांचे मेडिकलची किट, त्यांचे डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ,
बेड्स वगैरे सगळं देऊन येते. इव्हन तुमच्या इथे जर जागा नसेल, कारण 2च गोष्टींची गरज असते, एक तर जागा पाहिजे आणि एक डोनर्स पाहिजे असणे. जर तुमची जागा जरी नसेल तरी ते लोकं व्हॅनसुद्धा घेऊन येतात. आजकाल बहुतेक ब्लड बँक्समध्ये एक व्हॅन असतात आणि तुम्हाला जागा नसली तरी तुम्ही तुमचे फक्त डोनर्स घेऊन आलात तर तिथे तुम्ही डोनेशन हे करू शकता. बाकी तुम्हाला काही खर्च नाही आहे या व्यतिरिक्त. त्याच्यामुळे जेवढे जास्तीत जास्त एक एक व्यक्ती दुसरीकडे जाऊन ब्लड डोनेशन करणं आणि एखाद्या कॉलनीमध्येच जर तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये जर ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला तर जो न उतरणारा न आळस करता बाहेर जाणार तो व्यक्तीसुद्धा तिथे उतरून तुम्हाला ब्लड डोनेशन करू शकतो. तर त्याने तुमचे मॅक्झिमम डोनर्स आपल्या इथे सोसायटीमध्ये तयार होऊ शकतात. आता हे डोनेट केलेलं ब्लड असतं ते कुठे स्टोअर करतात आणि ते ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवतात? प्रत्येक ब्लड बँकमध्ये ज्या वेळेला ब्लड डोनेशन होते त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये होल ब्लड चढवलं जायचं, म्हणजे जी बॅग गेली तीच चढवली जायची. पण आता त्या ब्लड बॅग जी ज्या वेळेला डोनेशन होणार त्यावेळेला त्याची टेस्टिंग केली जाते. HIV किंवा हेपेटायटिस या गोष्टीची टेस्टिंग केली जाते. ते जर नॉर्मल निघालं ते कुठलेही इन्फेक्शन आढळलं नाही मग त्याचं कंपोनंट सेपरेशन केलं जाते. त्याचे 3 पार्ट केले जातात, एक प्लाझ्मा, एक प्लेटलेट्स, हे मेन पार्ट्स आहेत, प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि रेड ब्लड सेल्स. मग रेड ब्लड सेल्ससाठी पेशंट कोणते, तर ज्यांचं HB कमी झालेलं आहे किंवा कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांना रेड ब्लड सेल्स चढवले जातात. प्लाझ्मा जो रेड ब्लड सेल्सचं लाईफ जी आहे ती 35 ते 42 दिवसापर्यंतच असते. कोल्ड शिल्डमध्ये त्यांना ठेवायचं आहे तर ते 35 ते 42 दिवसापर्यंत त्याची लाईफस्पॅन असते, त्यानंतर ते डिस्कार्ड केले जातात. प्लेटलेट्स असतात ते फक्त 5 दिवस त्याची लाईफ असते आणि 5 दिवस त्यांना हालत ठेवावं लागते, कारण नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. तर डेंग्यू वगैरेमध्ये जे प्लेटलेट्स चढवतात तर ते प्लेटलेट्स हे डेंग्यू पेशंट्स किंवा कॅन्सर पेशंटना सुद्धा चढवले जातात. तिसरा कंपोनंट आहे मेन जो आहे तो प्लाझ्मा. प्लाझ्माची लाईफस्पॅन आहे ते 1 वर्षाचं आहे. ते 1 वर्ष आपण स्टोर करून ठेवू शकतो. आणि भाजलेल्या व्यक्ती ज्या असतात, कारण प्लाझ्मा ही रक्त वाहून नेण्याची आउटर लेअर असते स्किनच्या खालची, तर त्यावेळेला प्लाझ्मा वगैरे त्या भाजलेल्या व्यक्तींना चढवले जातात. किंवा प्लाझ्माचे फॅक्टर्स 1, फॅक्टर 8 आणि 9 आहेत, ते हिमोफेलियामुळे एक आजार आहे रक्ताचा, त्या आजारासाठी ते फॅक्टर्स वापरले जातात त्या पेशंटचं. असे वेगवेगळ्या पेशंट्ससाठी वेगवेगळे कंपोनंट वापरले जातात आणि प्रत्येक ब्लड बँकमध्ये ते इश्यू होतात, पण ते कोल्ड शील्ड त्याची मेंटेन करायची असते. ते असेच तुम्ही बाहेर हे करू शकत नाही, स्टोअर करू शकत नाही. ओके. आता तुम्ही मगाशी म्हणालात की 1% लोकच ब्लड डोनेट करतात. ओके. तर मग काय म्हणजे लोकांची अशी काय मानसिकता आहे किंवा काय गैरसमज आहेत ज्यामुळे एवढं कमी पर्सेंटेज ब्लड डोनेट होतं किंवा ते अजून अवेअरनेस वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या जाऊ शकतात? म्हणजे एवढ्या वर्षाचा आमचा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार एक गोष्ट तर भीती किंवा अवेअरनेस नाही, या 2 गोष्टी. फक्त सुई टोचायला अजून पण इंजेक्शन घ्यायला खूप माणसं घाबरतात. तर ही सुई टोचण्यासाठी म्हणून पण भीती असू शकते. त्याच्यावरचं मी त्यांना सांगतो की सुई टोचणं हे फक्त 2 सेकंडचं हे असते, त्यानंतर काहीही त्रास होत नाही. पण त्यानंतर जे 3 जणांचा जीव वाचवण्याचं जे आत्मिक समाधान आहे, ती व्यक्ती ज्यावेळेला अनुभवेल त्यानंतर मग ती स्वतःहून दर 3 महिन्याने पुढे येऊन रक्तदान करायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट आहे अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे आजकाल अजून पण खूप जणांना असं वाटतंय की ब्लड डोनेशन म्हणजे एक वेगळा सोशल वर्करचा ग्रुप आहे किंवा काहीतरी ते ब्लड डोनर्ससाठी वेगळे आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. तर त्यामुळे आपल्या घरातील सामान्य व्यक्ती, आपला भाऊ, बहीण, भाऊजी हे सुद्धा रक्तदान करू शकतात. ही भावनाच त्यांना माहिती नाही की मी स्वतः करू शकतो. त्यामुळे त्यांच्या घरात सुद्धा केव्हाही रक्ताची गरज भासली की ते दुसरीकडे ऑप्शन शोधायला सुरुवात करतात. एक सायकोलॉजिकल कारण पण असू शकेल की कोणाची रक्तदान म्हणजे रक्ताची उपकर आपल्या लोकांमधून न घेता एक थर्ड पार्टीकडून घेतलं तर त्याचं काय देणं नसणार. हे एक आम्हाला ती मानसिकता पण दिसली की खूप जणांना असं वाटलं की आपल्याच रिलेटिव्हकडे आपल्या आजाराचं प्रोपोगंडा न करता आपण बाहेरून रक्त अरेंज करू वगैरे. त्यात काही सोशल वर्कर्सचा पण हे येतो की अशी मोठी पोस्ट आली की आम्ही करतो, जी पोस्ट कंप्लीट करतो. अशा दृष्टिकोनातून केसेस त्या फक्त आपले जे डोनर्स आहेत त्यामध्येच शिरत राहते आणि नवीन रक्तदाता तयार होत आहे. त्यामुळे कोणतीही जर एखादी केस आली आपल्याकडे किंवा रक्तदानाचं गरज भासली तर त्या फॅमिलीला पहिलं अवेअर करणं हे आमची ड्युटी आम्ही समजतो की त्या फॅमिलीलाच आम्ही एक्सप्लेन करतो की तुमचं कसं नॉर्मल व्यक्तीसुद्धा रक्तदान करू शकते
आणि त्यानंतर तुमच्याच घरातल्या घरात तुम्ही कशी तुमची सोय पूर्ण करू शकता. तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंडंट राहायची गरज नाही. आणि हे सगळं अवेअर केल्यावरती खूप जण स्वतःहूनच रक्तदान करतात. त्यांना आयडिया नसते की बाबा आम्ही सुद्धा रक्तदान करू शकतो. आणि यानेही काही टक्का रक्तदानाचा वाढ. खूप जणांना मग आम्ही असं सुद्धा म्हणतो की ठीक आहे, आम्ही आता रक्तदानासाठी कोणाला तरी अरेंज करतो किंवा कुठून तरी ब्लड बॅग अरेंज करतो. पण तुम्ही ज्यावेळेला आता नेक्स्ट आमचा कॅम्प असेल किंवा तुमच्या नियरेस्ट कुठल्याही ब्लड बँकमध्ये जा आणि तुम्ही रक्तदान करा. म्हणजे जरुरी नाही की त्यांनी केलेलं रक्तदान त्यांना मिळालं पाहिजे. तर आम्ही हे असं पण अरेंज करतो. खूप वेळेला असे पण दृष्टिकोन आढळतात की आम्ही रक्तदान केलेलं, पण आम्हाला ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला आम्हाला ब्लड मिळालं नाही. मग आता आम्ही आमचं असं करतो की आम्ही आमचीच रजिस्ट्री करतो आणि आमचेच जे डोनर आहेत ते ज्यावेळेला गरज भासते त्यावेळेला आम्ही डोनर पाठवतो. हा पण दृष्टिकोन खूप चुकीचा आहे. कारण की त्यांना माहिती नाही की आता समजा आपल्या एखाद्या मित्राचं ॲक्सिडेंट झालं आणि त्याला आता रक्ताची गरज आहे. तुम्ही जर आता तुमचा एखादा मित्र तिथे रक्तदानासाठी पाठवलं आणि ते रक्त त्याने डोनेट केलं. ते रक्त डोनेट केल्यावरती कमीत कमी 4 तासाची प्रोसिजर आहे की त्याला सेपरेट कंपोनंट सेपरेशन होणं, त्याची बाकीची टेस्टिंग होणं, बाकी सगळ्या गोष्टी. तर 4 तास आपल्या मित्राला विदाऊट ब्लड कोणी तिकडे हॉस्पिटलवाले पण ठेवणार. ते जे कॅम्पचं रिझर्व्ह ब्लड बसते तेच इमिजिएट चढवणार आणि तुम्हाला वाटणार की आम्ही आमचा डोनर पाठवला आणि त्याचा जीव वाचवला. तर असं होत नाही. जे ऑलरेडी कॅम्पचं रिझर्व्ह ब्लड असते तेच ब्लड आपल्याला वापरलं जाते. त्यामुळे खूप जणांचा असा दृष्टिकोन आहे की आम्ही आमची गरज पडली की, तर त्यांना एकच म्हणणं आहे की ज्यावेळेला तुम्ही तुमचा डोनर पाठवा त्यावेळेला तुमची ब्लड बॅग नोट करून ठेवा आणि तुमच्या पेशंटला कुठली ब्लड बॅग चढवत आहेत ते चेक करा. कारण असं कोणीही रिस्क घेत नाही की बाबा आम्ही पाठवलं आणि तेवढा वाट बघून नंतर चढवू. रेअर ब्लड ग्रुप ज्यावेळेला गरज असतो त्यावेळेला अशी गोष्ट केली जाते की हो नेगेटिव्ह किंवा बॉम्बे ब्लड ग्रुप किंवा असे काही ब्लड ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये ते स्पेसिफिक ब्लड ग्रुपच लागतात. मग त्यावेळेला तेवढं वेट करण्याशिवाय पर्याय नसतो. पण असं जर कोणाचा दृष्टिकोन असेल की आम्ही आमचे डोनर पाठवतो आणि आमची रिक्वायरमेंट फुलफिल करतो तर ते चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीने कॅम्प असू दे किंवा नसू दे 3 महिन्याने आपल्या जवळच्या पहिलं तर शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट ब्लड बँक आणि नसेल अवेलेबल तर कोणत्याही ब्लड बँकमध्ये ब्लड डोनेशन करावं. ब्लड वेस्ट होते किंवा वाया जाते हा दृष्टिकोन लक्षात न घेता म्हणजे त्याचा जास्त विचार न करता एवढं ब्लड असलं पाहिजे की कोणत्याही पेशंटला बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे किंवा कोणत्याही पेशंटला दुसरीकडे मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. भले ते ब्लड बँकमध्ये वेस्ट होऊ दे किंवा काही होऊ दे. पण आपली ड्युटी ही आहे की प्रत्येक ब्लड बँकमध्ये सफिशियंट ब्लड अवेलेबल असलंच पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपापल्या एरियातील 3-3 महिन्याने जाऊन ब्लड डोनेशन करत राहायला पाहिजे. तोच आदर्श रक्तदाता म्हणून ॲक्च्युअल मानले जाते. नाही पण मग रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पण काही गोष्टी केल्या जाऊ शकतात किंवा ॲक्च्युली MBTC म्हणजे ही नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिलकडून पॉलिसी ब्लडची विमान झाली आणि SBTC म्हणजे आपलं स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल. प्रत्येक स्टेटमध्ये नाही पण महाराष्ट्र स्टेटमध्ये तर प्रत्येक डोनरला एक कार्ड दिलं जाते ज्यावेळेला डोनेशन होते आणि 2 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते. तोपर्यंत ती व्यक्ती त्याच्या नियरेस्ट रिलेटिव्ह किंवा फ्रेंड सर्कलमध्ये केव्हाही ते कार्ड त्या ब्लड बँकमधून फ्री ऑफ कॉस्ट त्याला एक ब्लड बँक इश्यू होते. हे प्रत्येक स्टेटमध्ये नाही पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते केलेलं आहे. प्लस त्यांना म्हणजे जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कॉलेजेसमध्ये अवेअरनेस होते. खूप मी MBAचे वगैरे असे खूप कॉलेजेस बघितले. त्यात त्यांनी स्पेशल चॅट ठेवलेलं आहे की तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये ब्लड डोनेशन करा आणि आम्हाला रिपोर्टिंग करा. त्यामध्ये तुम्हाला ग्रेस मार्क्स मिळतील किंवा गोष्टी ह्या होतील. तर हे अवेअरनेस जे आहे कारण की जोपर्यंत यूथ आपलं याच्याबद्दल अवेअर होणार नाही तोपर्यंत पुढे मुश्किल आहे. कारण हळूहळू आपलं ईटिंग हॅबिट आणि असं होत चाललेलं आहे की जे ॲक्च्युली सक्सेसफुल होणारे जे डोनर्स आहेत त्यांचं पर्सेंटेज खूप कमी होत चाललेलं आहे. सो त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा कव्हर होणं खूप गरजेचं आहे की हेल्दी फूड कसं खावं, HB आपला कसा मेंटेन ठेवावा त्या गोष्टीसाठी. आणि रेअरेस्ट ब्लड ग्रुप कोणते? रेअरेस्ट ब्लड ग्रुप तर म्हणजे तसे बघायला तर खूप आहेत पण बॉम्बे ब्लड ग्रुप बघितलं तर ऑलमोस्ट आपल्या पूर्ण इंडियामध्येच जवळजवळ 401चं वगैरे हे असेल काउंट त्याचा. म्हणजे रेअर त्याला फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपच चढवावा लागतो. सो तो रेअरेस्ट ब्लड ग्रुप पण O नेगेटिव्ह वगैरे पहिलं कसं होतं की होल ब्लड चढवलं जायचं. आता कंपोनंट सेपरेशन होते त्याच्यामुळे
जर आपण आजूबाजूला चेक केलं तर हे नॉर्मल ब्लड ग्रुप मिळतात ना, बॉम्बे ब्लड ग्रुप वगैरे असे, आणि अजून सुद्धा आहेत खूप ब्लड ग्रुप आहेत जे रेअरेस्ट आहेत. त्यांच्या अँटीजननुसार त्यांचं वेगवेगळे ते त्याच व्यक्तीला फक्त चढवले जाऊ शकतात. ते स्पेशल चेक होऊ नका. थॅलेसिमिया या आजाराबद्दल काय सांगाल आणि हा आजार कशामुळे होतो? ॲक्च्युली ज्यावेळेला आम्ही हे ब्लड डोनेशनच्या अवेअरनेसमध्ये लागलो, पूर्ण महाराष्ट्रावर फिरलो, त्यावेळेला हळूहळू आम्हाला असं कळलं की आम्ही एका बादलीमध्ये रक्त टाकत चाललोय, पण त्याला खालती थॅलेसेमियाचे होल आहे आणि ती बादली आमची केव्हाच भरणारी नाही आहे. म्हणजे ती रिक्वायरमेंट केव्हाच फुलफिल होणार नाही. मग रक्तदात्याचा वाढवतोय, पण ह्या आजारावरती आळा नाही घेतला तर रक्तदाते कितीही वाढवा, त्याला काही फरकच नाही पडणार. तर थॅलेसेमिया असा एक आजार आहे जो अनुवंशिक आजार आहे, रक्ताचा दुर्धर आजार आहे, जो आई वडिलांकडून आपल्या मुलांना येतो. म्हणजे त्यांच्या जे गुणसूत्रांमध्ये जी कमी आहे, जी रक्त बनवण्याची जी कमी आहे, ती आई वडिलांकडून दोघांकडून मुलामध्ये गेली की त्या मुलाला थॅलेसेमिया मेजर हा आजार होऊ शकतो. आणि अशा आजारामध्ये प्रत्येक 15 दिवसांनी त्याला ब्लड चढवावं लागतं की त्याच्या शरीरामध्ये जे रक्त बनण्याची जी मेकॅनिझम आहे तेच काम करत नाही, आणि बनलं तरीसुद्धा ते 10 ते 15 दिवसापर्यंतच टिकते. त्यामुळे प्रत्येक 15 दिवसानंतर त्यांना बाहेरून रक्त चढवावं लागते, आणि ते सुद्धा रेड ब्लड सेल्स जे आपण बोलतो की ऑक्सिजन वाहून घेण्याचं काम करते, त्या कंपोनंटला चढवावं लागतं. आता ह्याच्यामध्ये खूप अवेअरनेस करण्याची गरज आहे, कारण की खूप जणांना म्हणजे हा आजार हे नावच माहिती नाही, तर त्याच्या पुढची अवेअरनेस खूप नाही येणार. इवन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टरांशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला सुद्धा त्यांना एक सिलेबसमध्ये एक चॅप्टर होतं, आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती काही जास्त डीप स्टडी केलेली नाही. तर त्याच्यामुळे खरं तर आमचे गुरु विनय शेट्टी सर आहेत, ते थिंक फाउंडेशनमध्ये आहेत, आणि आता ते म्हणजे प्रत्येक म्हणजे जे MBTC जे मी सांगितलं नॅशनल लेवलच्या पूर्ण कॉन्फरन्समध्ये ते आपले सजेशन्स देत असतात आणि थॅलेसेमिया आजारासाठी काम करत असतात. मग त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळीकडे जे जे डे केअर्स चालू केलेले आहे, म्हणजे चालू करण्यासाठी मदत केलेली आहे. कसं आयडल डे केअर असते, आणि या थॅलेसेमिया पेशंटना प्रत्येक आपले सण नाही, आपलं खेळ नाही, बाकी कोणत्याही गोष्टी नाही, न चुकता त्यांना 15-15 दिवसांनी जायचंच आहे. या पूर्ण गोष्टीवरती जर आपण बघायला गेलं तर त्या पेशंट्स म्हणजे जो लहान बाळ आहे, त्या बाळावरती ताण, त्याच्या परिवारावरती ताण, त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही मूलभूत सुविधा देण्यासाठी जो शासन आहे, ते शासन त्या इन्व्हॉल्व झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा ताण. तर या तिन्ही गोष्टी बघितल्या तर पूर्ण सोशल आपलं जे मेकॅनिझम आहे ते थोडं खूप डिस्टर्ब होते. या मुलांमध्ये पहिल्या म्हणजे 6 महिन्यापासूनच असं दिसतंय की जसं त्वचा एकदम निस्तेज दिसणं, हाडं वाकडी होणं, दात बाहेर येणं किंवा काळी होणं सारखं हे प्राथमिक लक्षणं असतात. कारण त्याच्यामध्ये ते आयर्न म्हणजे हिमोग्लोबिनची पातळी कमी असते. मग टेस्ट केल्यावरती कळते की त्याला थॅलेसेमिया मेजर आहे. पण हे होते कोणामुळे, जर आई वडील ही दोघंही जर त्याचे कॅरियर असतील, कॅरियर म्हणजे वाहक असतील, म्हणजे थॅलेसेमिया मायनर असतील, 2 थॅलेसेमिया मायनर व्यक्तींनी एकमेकांबरोबर लग्न केलं तर 25% चान्स असतात की ते मेजर मूल होण्याचे. समजा एक थॅलेसेमिया मायनर असेल आणि एक नॉर्मल व्यक्ती असेल, तर त्याचं मूल हे जास्तीत जास्त मायनर होऊ शकते, त्याला ब्लड देण्याची गरज नसते, पण मेजर होणार नाही. नॉर्मल होऊ शकते 50% किंवा मायनर होऊ शकते, एक व्यक्ती नॉर्मल असेल तर. आणि जर दोघंही जर हे असतील मायनर असतील म्हणजे जे वाहक असतील, तर 25% चान्स तरीसुद्धा असते की नॉर्मल होऊ शकते, 50% मायनर होऊ शकते आणि 25% मेजर होऊ शकते. तर ते मेजर होण्याचे जे हे आहे त्यांना जास्तीत जास्त त्रास असतो, आणि तीच मुलं मग नंतर पुढे अगोदर खूप लवकर दगावायची. हल्ली आता प्रॉपर ट्रान्सफ्युजन वगैरे होऊन त्यांचं प्रमाण पण वाढलेलं आहे, आणि आयु त्यांची वाढली ते. आणि खूप पर्सेंटेज म्हणजे आता आपण आता आज डोंबिवलीत बसलेलो आहोत. या डोंबिवलीत सुद्धा 20-30 मुलं, 25-30 मुलं अशी आहेत जी थॅलेसेमिया मेजर आहेत. त्यांना रेग्युलर रक्तदान करावं म्हणजे चढवावं लागते रक्त. त्याच्यासाठी डे केअर वगैरे कुठे कुठे आहे? डे केअर खूप ठिकाणी आहेत, पण अजून तरी डोंबिवलीमध्ये नाही आहेत. शास्त्री हॉस्पिटलमध्ये वगैरे प्रयत्न चालू आहेत. इथे ग्लोबल रक्तदाते विजय पांचाळ वगैरे यांच्यातर्फे प्रयत्न चालू आहे, पण ते अजून तरी आले नाही. इथली मुलं जास्तीत जास्त सेंट जॉर्ज KEM या हॉस्पिटलमध्येच जात आहेत.
तर त्याच्यामुळे प्रत्येक विभागामध्ये त्या मुलांच्या सोयीसाठी एक डे केअर असलं पाहिजे, ही प्रयत्न आता चालू आहे. ओके. याच्यावरती असं काय स्वरूपी उपचार असं काही नाही आहे का? याच्यावरती फक्त एकमेव आजच्या तारखेला बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाच एक उपाय आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या सिबलिंग्समध्ये म्हणजे भावंडांमध्येच जर एखादं नॉर्मल मूल असेल, तर त्याचं बोन मॅरो घेऊन ते त्या आपल्या थॅलेसेमिया मेजर पेशंटमध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं. आणि त्यानंतर मग ब्लड बांधण्याची त्याची प्रक्रिया चालू होते. ते सुद्धा खूप किचकट प्रक्रिया आहे. 10 on 10 मॅच मिळणं हे खूप मुश्किल असते बोन मॅरोसाठी. आणि पुढे जाऊन त्यांना खूप काळजी घ्यावी लागते, कारण इन्फेक्शन जरा जरी झालं तर ती मुलं दगावू शकतात. तर त्याच्यामुळे त्याचं एकमेव हे पर्याय म्हणजे उपाय हाच आहे. पण त्याच्यावरती अजून पाहिजे तसं कारण खूप खर्चिकसुद्धा आहे. आता कोल इंडियातर्फे 10 लाख रुपये किंवा शासनातर्फे 3 लाख रुपये, मुख्यमंत्री निधी म्हणून 3 लाख रुपये, असं म्हणजे 17-18 लाखापर्यंत त्या ऑपरेशनची कॉस्टिंग होते ओव्हरऑल. तर त्यामुळे ते खर्चिक असल्यामुळे शासनावर सुद्धा लोड येतो आहे. पण शासनातर्फे त्याच्यावरती खूप प्रयत्न केले जात आहे की बाबा या बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं. दुसरं जीन थेरपी आहे, जी आता फॉरेनमध्ये चालू आहे रिसर्च. इंडियामध्ये सुद्धा येईल, पण ते खूप खर्चिक बाब आहे. अजून रिसर्च चालू आहे त्याच्यावर. जीन थेरपी भले आली तरी आताचे जे पेशंट्स आहेत त्यांचं जर आपण रेग्युलर ब्लड देऊन हिमोग्लोबिनचं मेंटेन ठेवलेलं असेल आणि हिमोग्लोबिन म्हणजे बाहेरचं ब्लड चढवता त्यांच्या शरीरामध्ये अतिरिक्त आयर्न जमा होते, लोह जमा होते. ते लोह काढायचे जे गोळ्या आहेत, त्याची औषधं आहेत, ती जर नियमित घेतली गेली तरच पुढे जाऊन जर जीन थेरपी आली तर ती त्यांच्यावरती इम्प्लिमेंट होऊ शकेल, त्यांना लागू होऊ शकेल. त्याच्यामुळे हे जे आताच्या एक्झिस्टिंग पेशंट आहेत, ज्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा पर्याय नाही आहे, कारण 10 वर्षाच्या खालची मुलं असतील तर त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आम्ही सजेस्ट करतो. पण जसे वयस्कर होतात त्यावेळेला थोडे रिस्क वाढत जातात. मग त्यांना जर जीन थेरपी जर लागू व्हायची असेल तर त्याच्यासाठी त्यांनी HB आपला मेंटेन ठेवलेला पाहिजे. रेग्युलर ब्लड डोनेशन म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करून त्यांनी ब्लड घेऊन रेग्युलर आपले हिमोग्लोबिन मेंटेन ठेवायची आणि आयर्न चिलेशनच्या गोळ्या घेऊन आपलं लोहाचं प्रमाण पण नियंत्रित ठेवायचं. कारण की जसं लोह आतमध्ये वाढत जातं ते हळूहळू त्यांच्या हार्टला, पॅनक्रियाजला, किडनीला वगैरे अक्युमुलेट होत जातं, जमा होत जातं. आणि मग जसं गंज डॅमेज करत जातो तसं ते एकेका अवयवाला आतून डॅमेज करू शकतं. त्याच्यामुळे ते आयर्न चिलेशनच्या गोळ्या त्यांना घ्याव्या लागतात. तर ह्या गोष्टी जर मेंटेन ठेवल्या तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि जीन थेरपी या 2 पर्याय आपल्याला आहेत आजच्या तारखेला. पण हे होऊच नाही म्हणून काही उपाय आहे का? जसं तुम्ही म्हणालात ना, की नवरा बायको दोघी मायनर असतील, तर मूल मेजर होण्याचे प्रमाण 25% असतं. हो. तर समज लग्नाच्या आधीच जर ब्लड टेस्ट केलेली असेल हो. आणि समजलं की बाबा दोघी मायनर आहे किंवा असं ब्लड टेस्ट करणं वगैरे तो एक उपाय होऊ शकतो का? हो, नक्कीच. ॲक्च्युली मायनर जो आहे, तो तुम्ही सुद्धा असू शकता, मी सुद्धा असेल. एवढा सुदृढ व्यक्ती आहेस. त्याला सर्दी, ताप काही सुद्धा जाणवणार नाही किंवा काही प्रॉब्लेम जाणवणार नाही. अमिताभ बच्चन, अमिषा पटेल हे मायनर आहे. तर हे रेग्युलर त्यांचं डे टू डे लाईफ जगतायत सगळे, काही त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. पण ते ह्या गैरसमजामध्ये आपण लग्न करताना चेक करत नाही आणि मग धोका होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपण थॅलेसेमिया मायनर आहोत की कोणता आपला स्टेटस आहे, हे ब्लड चेक केल्याशिवाय कळूच शकत. एक्सटर्नल लूक किंवा बाकी कोणत्याही दुसऱ्या टेस्टने कळत नाही. ब्लड चेक केल्यावरती थॅलेसेमिया मायनरची टेस्ट केल्यावरच आपल्याला कळते की थॅलेसेमिया मायनर आहोत. लग्नाच्या अगोदर प्रत्येक व्यक्तीने ही थॅलेसेमिया टेस्ट केली पाहिजे. आणि त्यानंतर आपण पार्टनर जो आहे तो थॅलेसेमिया मायनरचा नाही आहे ना, त्याची एक शाश्वती करून घ्यायची. लव्ह मॅरेज असेल समजा, दोघंही थॅलेसेमिया मायनर आहेत किंवा लग्न झालेलं आहे. लग्न झालेलं आहे तरीसुद्धा आपली एक स्टेटस चेक करून घ्यायचं. एक जण जरी नॉर्मल असेल तरी पुढे काही चिंता करण्याची गरज नाही. कारण जास्तीत जास्त आपलं मूल मायनर होऊ शकते आणि त्याला काही धोका नाही, त्रास नाही. तर ज्यावेळेला आपण ही दोन्ही हे करू, मायनर टेस्ट करू आणि कळलं की आता आपल्याला पर्याय नाही आहे, आपल्याला लग्न करण्याशिवाय हे नाही आहे आणि मायनरच आहे. अशा वेळेला सुद्धा ज्यावेळेला तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन कराल त्यावेळेला तुम्ही प्रीनेटल टेस्ट करून घेणं गरजेचं आहे की आपला जो गर्भ आहे त्या गर्भाची स्टेटस काय आहे. ही प्रीनेटल टेस्ट KEM हॉस्पिटलमध्ये वगैरे होते. आणि त्यानंतर जर तुम्हाला कळलं की मूल मायनर आहे किंवा नॉर्मल आहे तर तुम्ही प्रेग्नन्सीला रेडी होऊ शकता. आणि जर तसं असेल की मेजर डिटेक्ट होत असेल तर गव्हर्नमेंट शासनाकडून तुम्हाला ते अबॉर्ट करण्याची पण परवानगी आहे. म्हणजे एक अपंग मुलाला जसं अबॉर्ट करण्याची परवानगी मिळते, तेच थॅलेसेमिया मेजर जर बॉय डिटेक्ट झालं तर तुम्ही अबॉर्शन करू शकता.
पण ते स्पेसिफिक पिरियडमध्ये त्यांच्या ॲबॉर्शनच्या पिरियडमध्ये व्हायला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत कोणत्या संघटनांसोबत काम केले? माझी मूळ म्हणजे जीवनदाता सामाजिक संस्था आहे. त्याचे फाउंडर गणेश आंबडोसकर, प्रशांत म्हात्रे वगैरे आहेत, ज्यांच्याबरोबर मी रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये आलो असं म्हणायला काही हरकत नाही. की त्यांच्याकडून मी शिकलो की ब्लड डोनेशन कसं व्हायला पाहिजे. आणि खरोखर मग अशी निस्वार्थ व्यक्ती भेटल्या की जे स्वतःच्या खिशातले पैसे टाकून ब्लड डोनेशनसाठी हे करतात. मी मगाशी सांगितलं पैशाची गरज तर पडत नाही, पण तरीसुद्धा आलेले आपले जे डोनर्स आहेत त्यांचे रिफ्रेशमेंट बघा ना, किंवा बाकी कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टी. मग हे सगळे शासकीय कर्मचारी आहेत, पण तरीसुद्धा ते आपल्या वेळात वेळ काढून आपल्या समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो यासाठी ते जीवनदाता सामाजिक संस्था कार्यरत करत असते. त्यानंतर ग्लोबल रक्तदाता जे आहेत विदर्भांच्या, त्यांची संस्था झाली. कोल्हापूर रक्तदाता ग्रुप आहे, थॅलेसेमिया असोसिएशन कोल्हापूर. तिथे आपला एक रोहित कदम म्हणून मुलगा आहे, जो बॉर्डरवरती असतो. सियाचीन वगैरे इकडल्या तिकडे सगळीकडे ड्युटी चालू असते त्याची, पण तो तरीसुद्धा ज्या वेळेला वेळ मिळतो त्यावेळेला या रक्तदानाच्या आणि थॅलेसेमिया मुलांसाठी काम करत असतो. कोल्हापूरची पूर्ण टीम त्यासाठी कार्यरत आहे. इथे मुंबईत गेलं तर जनता जागृती मंचमध्ये गजानन नार्वेकर आहेत, जे पूर्ण त्यांच्या थॅलेसेमियासाठी वाहून घेतलेली व्यक्ती आहे आणि इन फ्युचर ते आपल्या या लढ्याला खूप चांगल्या प्रकारे जोर देत आहेत. त्यानंतर युनिक ब्लड मोटिवेटर्स आहेत, जय साटवकर आहेत आणि त्यांची टीम आहे, ते सुद्धा आता काम करत. तुम्ही जर कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये जर बघितलात तर सिंधू रक्तमित्र ग्रुप आहे, जे प्रकाश त्रिडोलकर आहे, ते ऑपरेट करत आहेत तिथे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे अमरावती, वरूड तिथे अक्षय वैद्य म्हणून आहेत. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये गावंडे बंधू आहेत, गजानन आणि दोघे भाऊ आहेत, जे पंकज गावंडे आणि गजानन गावंडे. त्यांच्या पंकज गावंडेच्या जुळ्या मुली आहेत, त्या पूर्ण थॅलेसेमिया अवेअरनेसमध्ये स्किट करत असतात आणि बाकी सगळे लहान मुली. तर असे प्रत्येक याच्यामध्ये आहेत. अहमदनगरमध्ये सप्पाक सिंग आहेत. त्याच्यानंतर आपल्या इथे आर्मीमधलेच किरण म्हात्रे म्हणून आहेत, जे ब्लड डोनेशनच्या याच्यामध्ये काम करत असतात. बघायला गेलं तर संस्था खूप आहे, पूर्ण महाराष्ट्रभर आहेत, पण या सगळ्या संस्था बघितलं तर एकच आहे की निस्वार्थपणे काम करणं. प्लस या संस्था यासाठी पण काम करत आहेत की कोणताही सिस्टीम स्पॉईल व्हायला नाही पाहिजे. ही बाबा केस आली कोणतीही ब्लड डोनेशनसाठी आणि डोळे राखून धावत गेलो आपण आणि त्याचे फुलफिलमेंटसाठी गेलो, अशी कोणतीही गोष्ट इथून होत नाही. त्यांना आम्ही म्हणजे आमच्याबरोबर जे काही रक्तदाते तयार झालेले आहेत, सगळ्या रक्तदाते असेच तयार झालेले आहेत. पहिली गोष्ट तर निस्वार्थ भावना असली पाहिजे की त्याच्यात कुठलाही मी माझा मोठेपणा हा सुद्धा यायला नाही पाहिजे. एवढ्या प्रकारे आम्ही त्यांना सांगतो की तुमचं जर काम करायचं आहे तर हे या गोष्टी करायच्या आणि आत्मिक समाधान हेच आपल्यासाठी सगळं आहे. तर तुम्ही फक्त त्या गोष्टीसाठी सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी काम करा आणि नवीन रक्तदाते तयार करा. तुम्ही असा एखादा अनुभव शेअर करू शकता का, की एखाद्याला खूपच रक्ताची गरज होती, तुमच्या संघटनेतर्फे किंवा तुमच्यातर्फे त्याला मदत झाली? माझे तर अनुभव मला नाही आठवत, पण आमचं जसं मगाशी प्रशांत म्हात्रे म्हणून सांगितलं, ज्यावेळेला त्याचा बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे आणि असं जे रिक्वायरमेंट आली त्यावेळेला त्यांनी जाऊन ब्लड डोनेशन केलं. आणि खूपच समोरची व्यक्ती मुस्लिम फॅमिली होती आणि मुस्लिम फॅमिली असून ते त्यांना रक्ताची काय अवेअरनेस नव्हती. मग ह्याने जाऊन ब्लड दिलं. मग हा जाऊन त्या पेशंटच्या नातेवाईकांना भेटला. प्रेग्नन्सीची केस होती आणि डिलिव्हरीच्या वेळेला तिला ब्लड हवं होतं. मग कॉन्टॅक्ट नंबर शेअर झाले असेल, प्रशांतने त्यांना नंबर वगैरे दिला असेल, परत किंवा गरज असेल तर सांगा. आणि काही वर्षानंतर त्याला कॉल आला आणि त्याचा मुलाचा वाढदिवस होता की काहीतरी असं फंक्शन होतं. त्यावेळेला त्यांनी इन्व्हाइट केलं त्याला आणि गेला. आणि त्यावेळेला त्यांना कळलं की मुस्लिम घरातील त्या मुलाचं नाव त्यांनी प्रशांत म्हणून ठेवलेलं आहे. अरे म्हणजे हे ह्यापेक्षा मोठं समाधान कुठलं असू शकते बरोबर. की एखादी व्यक्ती आपल्याला वेळेला रक्तदान केलं आणि त्याची एवढी जाण ठेवून ज्यांनी त्या मुलाचंच नाव प्रशांत म्हणून ठेवलं. तर ही खूप मोठं आम्हाला म्हणजे हा इन्सिडेन्स खूप आम्हाला टच करतो. बरोबर. आणि तसे खूप प्रत्येकाचेच वेगवेगळे अनुभव असतील आणि हे समाधान खूप जण मिस करतात जे ब्लड डोनेशन करत नाही आहेत ते. बरोबर. मग तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहे? तुम्हाला काय वाटतं, की रक्तदानाची अवेअरनेस अजून वाढण्यासाठी काय केलं जाऊ शकतं किंवा तुमचं काय प्लॅन्स आहे?
असं खूप ठिकाणी असं होतं की केसेस येत आहेत आणि त्या लोकांना कळत नाही की आपल्या आता तुम्ही कुठलाही एक स्टेटस ठेवला तरी त्याला 350-400 व्ह्यूज तर असतात. नॉर्मली कोणाच्याही मोबाईल 1000-1500 कॉन्टॅक्ट्स तर असतातच असतात. प्रत्येक व्यक्तीला कळत नाही आहे की ब्लड डोनेशनची गरज पडते, रक्त गरज पडते. त्यावेळेला पहिलं तर आपल्या फॅमिलीमधूनच आपण तयार केलं पाहिजे. आपल्या फॅमिली मेंबरच्या जीवाची पर्वा आपल्या फॅमिली मेंबरला जास्त असणार की बाहेरच्याला असणार. तर त्यामुळे सुरुवात पहिलं त्यांनी आपल्या घरातूनच केलं पाहिजे आणि त्यांनी विचार केला पाहिजे की ब्लड डोनेशन आपण नॉर्मल कोणी व्यक्ती करू शकतो. एकदा करून बघा. तुम्हाला काही त्रास वाटला तरच तुम्हाला नेक्स्ट टाईम नाही करायची रिझन मिळू शकतो. पण तुम्हाला काही त्रास झालाच नाही, तर मग तुम्ही रेग्युलर ब्लड डोनेशन करू शकता. खूप अशा केसेस येतात की ज्याच्यामध्ये त्यांना ब्लड डोनेशन दुसऱ्यांकडून म्हणजे सोशल वर्कर किंवा बाकीचे जे गोष्टी आहे, व्यक्ती आहे, एखादं संस्था आहे किंवा काय आहे, तिथून त्यांना मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न असतात. इझिली अवेलेबल ज्यावेळेला स्वतःकडचे होतील, त्यावेळेला त्यांना म्हणजे एवढं टेन्शन येणार नाही. प्रत्येक घराघरातल्या व्यक्तीने स्वतःला एक सेल्फ चेक केला, की आपण ब्लड डोनेशन करतो आहोत, नाही करत आहोत. हे ज्यावेळेला त्यांना कळेल, त्यावेळेला ते आपोआप होतील आणि मॅक्सिमम कॅम्प तुमचा कुठेही असू दे, जेवढे मॅक्सिमम कॅम्प होतील, त्यानुसार रक्तदानाचा स्टॉक जो आहे, तो प्रत्येक ब्लड बँकमध्ये मेंटेन राहील. आणि ज्यांना कॅम्पमध्ये जायची वेळ मिळत नाही आहे, त्यांनी प्रत्येक 3 महिन्याने आता जिवंत संस्थेचं बघितलं, तर ते ओकेजन शोधतच असतं. आता 1 जानेवारीला त्यांचा हाजी अलीचं SRCC हॉस्पिटल आहे. तर कॅलेंडर वर्षाच्या नवीन सुरुवातीसाठी म्हणून 1 जानेवारीला माणसं आदल्या दिवशी ड्रिंक वगैरे करतात आणि त्यामुळे त्यांना ब्लड डोनेशन नाही. तर खूप असा ग्रुप आहे जो 31st असून जो ड्रिंक करत नाही, कारण आम्हाला नेक्स्ट डे सकाळी जाऊन आम्हाला ब्लड डोनेशन करायचं आहे. तर असे सुद्धा ग्रुप आहेत जे सोशल अवेअर आहेत की बाबा या गोष्टीसाठी आपण कॉजसाठी आपण काम केलं पाहिजे. तर मॅक्सिमम जेवढे कॅम्प होतील आणि ज्यांना कॅम्प जमत नाही त्यांनी दर 3 महिन्याने न चुकता कोणत्याही आपल्या नियरेस्ट ब्लड बँकमध्ये जाऊन ब्लड डोनेशन करायचं. ज्या दिवशी हे साध्य होईल की बाबा सगळेजण करायला लागतील, त्यावेळेला तुम्हाला कुठेही केस येणार नाही, कुठल्याही पेशंटला रक्तासाठी थांबायची गरज पडणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत आणि थॅलेसेमियासाठी विचार करा तर थॅलेसेमियाच्या गव्हर्नमेंट पॉलिसीज बरोबर आम्ही डील करत असतो आणि त्यातसुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत की प्रत्येक गर्भवती माता, जी सुद्धा गर्भवती माता आहे, तिचं थॅलेसेमियाचं चेक व्हायलाच पाहिजे. जेणेकरून पहिली प्रेग्नन्सीसाठी ज्यावेळेला रजिस्ट्रेशन होते, त्यावेळेला जर तिथे चेक झालं की हिचं थॅलेसेमिया स्टेटस काय आहे. जर ती मायनर असेल, तर तिच्या हजबंडचं थॅलेसेमिया स्टेटस काय आहे आणि दोघंही मायनर असतील, तर मग प्रीनेटल टेस्टसाठी जायला पाहिजे. हे शासनाकडून सुद्धा प्रयत्न चालू आहेत. काही एक फंड आलेला, तो त्यांनी या गोष्टीवरती रिलीज पण केलेला आहे. पण तो एक मॅन्डेटरी फंड करून त्या प्रत्येक या कॉजसाठी वापरला जावा, अशी आमची इच्छा आहे. शासनाकडून संघटनांना काही हे असतो म्हणजे सपोर्ट मिळतो? नाही, शासनाकडून संघटनांना सपोर्ट संघटनांनी अपेक्षित ठेवूच नये खरं तर. कारण याचं मी बोललो की व्हॉलंटरी वर्क आहे आपलं. निस्वार्थ भावनेने आपलं काम व्हायला पाहिजे. त्यामुळे शासनाकडून ॲप्रिशिएशनचं काम होते. त्यामध्ये काही वर्षभरामध्ये 1000 युनिटच्या वरती ज्यांनी ब्लड डोनेशन म्हणजे युनिट्स जमा केलेले आहेत कोणत्या संस्थेमार्फत. तर त्यांना SBTCकडून बोलून त्यांना गौरवान्वित केलं जातं, फेलिसिटेट केलं जातं. पण हे एक सेकंडरी आलं. मी जसं बोललो तसं स्वतःच्या समाधानासाठी सगळं केलं पाहिजे. कोणतंही नाव किंवा गाजावाजा न करता हे काम होईल तेवढं चांगलं आहे. बघा, ब्लड डोनेशनमध्ये महिलांचं योगदान किती महत्त्वाचं आहे? हां, आजच्या तारखेला खरं तर खूप म्हणजे महिलांचं ब्लड डोनेशनचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे पिरियड्सचे प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांचं इनबिल्ट आपलं HB त्या गोष्टीमुळे थोडंफार कमी असते. पण तरीसुद्धा आता त्या गोष्टी त्या व्यतिरिक्त सोडलं तर प्रत्येक महिलांचे आता जसं की जीवनदाता संस्थेतर्फे दर 8 मार्चला जागतिक महिला दिनी हॉस्पिटलमध्ये फक्त आणि फक्त KMमध्ये असो, सायनमध्ये असो किंवा कुठेही असो, फक्त आणि फक्त महिलांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केलं जाते आणि तिथे 100च्या वर महिला, फक्त महिला येऊन ब्लड डोनेट करतात. यावरूनच कळते की स्त्री शक्ती, नारी शक्ती याचं कितीही रक्तदानाच्या क्षेत्रात सुद्धा मागे नाही आहे. दुसरी गोष्ट काय होती की एखादी स्त्री ज्या वेळेला रक्तदानाबद्दल अवेअर होते किंवा एखादी स्त्री ज्या वेळेला ब्लड डोनेशन कॅम्पच्या इकडे जाते आणि तिला कळते की माझं हिमोग्लोबिन कमी आहे आणि मी रक्तदान करू शकत नाही, मी तर रक्तदान करायला आले, त्यावेळेला तिला कळते की हिमोग्लोबिनसाठी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे.
शेंगदाणा राजगिऱ्याचे लाडू म्हणा किंवा खजूर डाळिंब या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. पालक, हिरव्या पालेभाज्या या खाल्ल्या पाहिजे, जेणेकरून आपला एच-बी लेवल जे आहे ते मेंटेन राहते. आणि हे ज्यावेळेला एखाद्या घरातल्या महिलेला कळते, त्यावेळेला ती स्वतःच्या फॅमिलीला पण रक्तदानाबद्दल अवेअर करू शकते. त्यांचं फूड जे हॅबिट आहे की ते मेंटेन करू शकते प्रॉपर, की घरातले मॅक्झिमम लोकांचा आयर्न लेवल नीट राहावं, एच-बी नीट राहावं. आणि या प्रकारे महिला जर या गोष्टी जागरूक होती, तर ते पुढे जाऊन आपल्या पूर्ण फॅमिलीला त्याबद्दल अवेअर करू शकते. आपण बघतो ना, खूप मुलं बोलतात कॉलेजची वगैरे, की नाही आई ओरडेल मला रक्तदान केल्याचं. कारण प्रत्येकाला आपलं मूल हे असंच वाटतंय की रक्तदान, आणि त्यावेळेला थोडं सेफ आहे की नाही आहे या गोष्टी वगैरे होतात. पण आजकाल पूर्णतः सेफ आहे. कोणतीही सिरिंज किंवा सुई वापरलेली कोणाला वापरत नाही, हे तर सगळीकडे आता अवेअर झालेलं आहे. त्यामुळे रक्तदानासाठी काहीही त्रास होत नाही. डे टू डे लाईफमध्ये आपण जसं आहे तसंच काम करू शकतो. फक्त जिममध्ये किंवा लाँग ड्राईव्हला जायचं नाही ताबडतोब रक्तदान केल्यावरती. कारण प्लेटलेट वगैरे तर 24 तासामध्येच भरतात आणि हिमोग्लोबिन आपला 3 महिन्यामध्ये जे रेड ब्लड सेल्स आहेत त्याला 84 डेजमध्ये ते पुन्हा रिकवर होते. त्यामुळे कोणताही त्रास होत नाही, काही हे नाही आहे. त्याच्यामुळे महिलांनी हे जर अवेअरनेसवरती जर जास्त काम केलं, तर खरोखरच आपली जी पुढची पिढी आहे ती चांगली तयार होईल रक्तदानाच्या क्षेत्रामध्ये. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. तुम्ही खूप चांगलं काम करताय. यामध्ये जास्त अजून लोक जोडली जायला पाहिजेत. म्हणजे रक्तदान जास्त लोकांनी केलं तर जो म्हणजे रक्ताचा तुटवडा होतो तो होणार नाही. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप चांगली महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद. ॲक्च्युली तुम्ही एन-पी क्रिएशनमध्ये बोलून आम्हाला हे एक सोशल कॉजसाठी तुम्ही पॉडकास्ट केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच जास्तीत जास्त पॉडकास्ट हो, की रक्तदान, थॅलेसेमिया या बाबतींमध्ये जेवढं जास्तीत जास्त अवेअरनेस वाढेल तेवढं चांगलं आहे. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथे बोलवलात आणि हा पॉडकास्ट रिलीज केला.